श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, हे जे आहे ना, हे पनीर आहे, हे मी किसून घेतलेलं आहे आणि किती छान बघा, एकदम कोरडं मस्त किसून झालेलं आहे. कोथिंबीर, लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर, हळद, लसूण घेतलेला आहे बारीक चिरून आणि थोडंसं ओरिगामी आणि थोडंसं चिली फ्लेक्स घेतलेला आहे. पनीर आणि चीज स्लाईसचा परोठा आज आपण बनवणार आहोत. मस्त अगदी पनीर खूप छान होतं बरं का, एकदम कोरडं फडफडीत, एकदम बारीक किसणीने किसलेलं आहे. आलं वगैरे किसतो ना आपण चहामध्ये टाकायला, तिने. आणि हे सगळे मसाले त्यामध्ये मिक्स करायचे. तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर बारीक चिरलेला कांदाही तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता. आणि बघा, आपण जशी फोल्डिंगची चपाती करतो अगोदर, तशी चपाती करून घ्यायची आहे आपल्याला. पण ही जी आहे ना, ही लाटताना गोल नाही लाटायची, थोडीशी लांब लाटायची आहे आपल्याला. थोडीशी अशी लांब, ज्यामध्ये आपण ते सगळं भरू शकू त्याच्यासाठी. अशी बघा लांब चपाती लाटून घ्यायची आहे आणि खूप छान लागतो हा चीज पनीर परोठा, एकदम मस्त. आपल्यालासुद्धा, आपल्या मुलांनासुद्धा एकच नंबर. आणि ह्या चीजच्या स्लाईस आहेत बघा, एकदम मस्त अशा स्लाईस आणल्या होत्या चीजच्या. तर म्हटलं चला आता आहेत तर मग पनीर पण होतं घरात, तर म्हटलं पनीर परोठाच बनवूया, चीज स्लाईस पनीर परोठा. आणि बघा, हे पनीरचं जे आपण मिश्रण करून घेतले ना, हे भरपूर असं भरून घ्यायचं आहे मधोमध ठेवून स्लाईसवरती आपल्या. आणि त्याला आहे ना, अशा पद्धतीने फोल्ड करायचे बघा, एकदम छान असं पॉकेट कसं फोल्ड करतो आपण चौकोनी, तसं फोल्ड करायचे. व्यवस्थित असं जरा पॅक करून घ्यायचं आहे हाताने. आणि त्यानंतर आहे ना, तुम्हाला सांगते, लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही असंच्या असं चौकोनीसुद्धा ह्याला लाटू शकता, म्हणजे असं चौकोनी ठेवू शकता ह्या परोठ्याला. आणि हवं आहे तर तुम्ही ह्याला गोल गरगरीतसुद्धा करू शकता. आणि एवढं छान आपण जे आतमध्ये स्टफिंग भरलेलं आहे बघा, ते ना शेवटपर्यंत आहे ना, म्हणजे पूर्ण परोठ्याला आहे ना, असं काटोकाट पसरलं जातं. ते असं कुठेच मध्ये राहत नाही बघा, ते एकदम व्यवस्थित काटोकाटपर्यंत पसरलं जातं. एवढा टेस्टी, एवढा मस्त लागतो ना. आणि मस्त तवा तापाय ठेवला त्याच्यावरती. हा आता बघा, दिसते का तुम्हाला, एकदम कडेकडेपर्यंत आपलं जे मिश्रण आहे पनीरचं ते दिसते बघा दिसतानाच. असं नाही की फक्त मध्येच राहतं. हे खूप छान, साधी, सिंपल आणि मुलांना आवडणारी, मुलांना एकदम मस्त वाटणारी अशी ही रेसिपी आहे. नक्कीच ट्राय करून बघा. आणि थोडासा परोठा भाजला की त्यावर तूप लावा, बटर लावा. माझ्याकडे खरं तर बटर नव्हतं, नाहीतर मला बटरच लावायचं होतं, पण तूप होतं तर तूपच लावलं. तूप लावा, बटर लावा किंवा तेलही लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने मस्त असा परोठा तुमचा खरपूस भाजून घ्यायचा आहे. एकदम छान दिसायलाच काय सुंदर दिसते बघा. आणि हे चीजची स्लाईस आहे ना, ती अगदी मेल्ट होऊन जाते बरं का मैत्रिणींनो आतमध्ये. आणि पनीर बारीक किसल्यामुळे एकदम कानाकोपऱ्यापर्यंत पसरते आणि एवढा